दिघंची गावची ग्रामदैवत श्री यमाई देवी, या यमाई देवीची आज यात्रा बऱ्याच दिवसानंतर कित्येक वर्ष ही यात्रा भरत होती, परंतु कालांतरामध्ये या यात्रेमध्ये खंड पडला होता. ही यात्रा लुप्त होते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. परंतु या देवीचे मानकरी आणि ग्रामस्थ पुजारी यांच्या माध्यमातून पुन्हा या यात्रेला पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टिकोनातून या मंदिराची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी रविवारचा बाजार भरवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आणि हळूहळू का होईना परंतु या यात्रेला एक स्वरूप प्राप्त होत आहे. या देवीचं नेमकं महात्म्य काय आहे? ही यात्रा रंगपंचमी झाल्यानंतर 5व्या दिवशी भरते. जाणून घेऊयात यमाई देवीविषयी अधिक माहिती या देवीचे पुजारी यांच्याकडून. दिघंची गावची, दिघंची पंचक्रोशीची ही ग्रामदैवत, या ग्रामदेवतेची यात्रा आज होते. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये यात्रा पूर्णपणे संपल्यामध्ये जमा होती, पण पुन्हा एकदा याला नवीन स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हे नेमकं कसं घडलं आणि या देवीचं महात्म्य काय आहे? पुरातन कालापासून ही जत्रा इथंच भरत्या, पण शेतकऱ्यांच्या अडचणीमुळं लोकांचे ती शेण पडू दे, आमच्याच रानात राहू दे म्हणून मग ते म्हणले तुम्ही शेणाला आमचा हक्क दाखवत नाही तर जाऊ दे जिकडे जत्रा. मग ती ग्राउंडवर नेली 1979ला, पण तिथं काही ती भरली नाही. ती हळूहळू संपली, पण परत इथं चालू झाली आणि लोकांच्या सहकार्यातनं छोटं मंदिर होतं ते मोठं झालं आणि लोकांचाच ज्यादा सहवास आहे ह्याच्यात की बाबा भरावी, इथंच देवीच्या आवारातच देवीची यात्रा भरावी. या देवीचा इतिहास, या देवीचं महात्म्य नेमकं काय आहे? ही देवीचा इतिहास पूर्वीपार शेटे घराण्याची देवी आहे. औंध संस्थांमधली आहे. त्यांनी जी बसवली, आम्हाला फक्त पुजारकी दिली. आमची आता ही 3री पिढी चालू आहे, त्यामुळे जी माहितीवाली लोक आहेत ती वयस्कर आहे ती आता हयात नाहीत. तीच परंपरेनुसार तुमच्याकडे हा पूजेचा मान असतो, मग हे पूजेचा मान कशा पद्धतीने येतो? ही कोजागिरी पौर्णिमा, ती पुढची कोजागिरी पौर्णिमा, असे 5 जण करणारे आहेत. 5 जण आम्ही साल वटवतोय वर्षभर, एक वर्ष. वर्षभरामध्ये कोणता विधी असतो देवीचा, आणि त्या देवीच्या विधीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या सुद्धा काही विधी असतो, तो तुम्ही कसा करता? देवीचा जे नवरात्र उत्सव असतोय, जत्रा असतोय, रंगपंचमी ते पाडव्यापर्यंतची जत्रा पहिली होती. ती आता आपण एकच बाजार घेतोय, पहिला 2 बाजार पडत होते. मग ते बाजार असतोय. अजून गोंधळाचं ज्या दिवशी 16वी असत्या, ज्याच्या त्याच्या घरी लग्नाचा कार्यक्रम, तेव्हा ती गोंधळाच्या कार्यक्रमाला जावं लागतंय. त्या गोंधळाच्या कार्यक्रमातनं तीच मिळकत पुजाऱ्याची ही, बाकी हाय असं आहे. या ठिकाणी या मंदिराचे मुख्य मानकरी जे शेटे मानकरी आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून ही जाणून घेऊयात की या घराण्याचं हे कुलदैवत आहे. या कुलदैवताची सेवा परंपरेनुसार करतात आणि या यात्रेला पुन्हा नवीन स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी यांनी काय प्रयत्न केलेत? मंगल काशीनाथ शेटे म्हणजे आमच्या आजीनं त्यावेळी बैलगाडीतून ती मूर्ती आणून इथं लिंबाखाली स्थापन केलेली होती. त्यावेळी मंदिर एकदम छोटस होत. 100 वर्षापूर्वी औंध संस्थान होतं. औंध संस्थानचं गाव असल्यामुळं आणि औंध संस्थानला लोक त्यावेळेस येण्या जाण्याचं हे नसल्यामुळं आमचे आजोबा कैलासवासी सखाराम भीमाना शेटे उर्फ आबासाहेब हे माझी सरपंच होते आणि लोकांच्या जाण्या येण्याच्या अडचणी आणि त्यांचे कामं संस्थानला जायचं म्हणजे ते औंधला जावं लागत होतं. आणि त्यावेळेस बाळासाहेब पंतप्रतिनिधी किंवा त्यांचे ते सगळे त्यावेळेस आमचे इकडे यायचे. मग त्या मानानं आमच्या आजोबांनी, कैलासवासी आबासाहेब शेटे यांनी आणि आमची आजी शकुंतला मामी यांनी ही देवी इथं येऊन लोकांना आपलं दर्शन द्यावं ही त्यांची भावना होती आणि त्यामुळं त्यांनी ही देवी इथं आणून स्थापन केली. आणि ती स्थापन करत असताना भव्य मोठ्या प्रमाणात इथं खिलार गाईची यात्रा, भव्य मोठी शेळ्या मेंढ्या खिलारीची भव्य मोठ्या ह्याच्यात प्रटांगणात यात्रेचं स्वरूप होतं. आणि त्यावेळेस
सगळ्या आटपाडी तालुक्यात ही यात्रा प्रसिद्ध होती. आणि आज परिस्थिती अशी आहे की आणि ही यात्रा रंगपंचमीला भरती आणि पाडव्याला समाप्त होती. ह्या देवीला पाडव्याला नैवेद्य पुरणपोळीचा सगळ्या गावामार्फत असतो आणि लोकांची सेवा होती. आणि त्यावेळेस मंदिर छोटं होतं, लोकांच्या अडचणी होत्या आणि मंदिर बारका असल्यामुळं बऱ्याच भाविकांनी ते सांगितलं मंदिर मोठं झालं पाहिजे, भव्य स्वरूपात झालं पाहिजे असं. तर मग लोकवर्गणीतनं 1919 साली 2019-20 साली आम्ही लोकवर्गणीतनं हे भव्य असं देवीचं मंडप आणि मंदिराची गाभारा उभा करून आज लोकांना तिथं हे व्हावं, भक्तिभावानं दर्शन व्हावं देवीचं, म्हणून आम्ही आजपर्यंत सेवा करत आलोय. पण ह्या यात्रेचं मला एक खंत आहे, या यात्रेला जागा नसल्यामुळं पहिल्यासारखी यात्रा ही भरत नाही. आता त्याला पहिल्यासारखं मूर्त स्वरूप आणण्यासाठी आता ही गावकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजेत, ही माझी अपेक्षा आहे. दिघंची गावचं हे जागृत देवस्थान यात्रेचं स्वरूप मोठ्या प्रमाणात असलेलं केवळ दुर्लक्ष केल्यामुळं ही यात्रा संपुष्टात आलेली होती. परंतु मानकऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी मनावर घेतल्यानंतर ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सहाय्यातून पुन्हा एकदा या यात्रेला मूळ स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी एकच खंत आहे, ती या ठिकाणी चारी बाजूनी शेत असल्यामुळं या यात्रा भरवायला जागा नाही. परंतु प्रशासनाने वेळीच जर दखल घेतली, या यात्रेच्या कालावधीमध्ये जर प्रशासनाने हालचाल केली तर येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितप्रमाणे या ठिकाणी मोठ्या स्वरूपात यात्रा भरेल आणि पुन्हा एकदा दिघंची गावाला त्या यात्रेचं वैभव प्राप्त होईल.